कमाल है, क्या मजा आएगा यार। क्षण आना जपावे ईमान। पण गावच इतकं सुंदर आहे आणि ते टिपिकल विटांचं गाव कौलारू भुरं हे सगळं आम्हाला पाहिजे होतं आणि ते असं मिळालं इथे मस्त। त्यामुळे हे लोकेशन फायनल केले आजचं। लमाण लमाण मन माझे लमाण लमाण लमाण। लोकेशन्स आम्हाला या पिक्चरमध्ये आम्ही कोकणात लोकेशन बघितलं आणि या पिक्चरमध्ये ते डिमांड करतं की एक वेगळं वातावरण पाहिजे होतं। मन माझे लमाण रिअल लोकेशनवरती शूट करतो आणि असं नाही आहे की काही फायनल करून आम्ही इथे आलो। इथे आल्यावर सकाळी जे छान वाटेल, नजरेला छान दिसेल ते आम्ही शोधून, कारण आमचं काही फिक्स लोकेशन नाही आहे इथं। ग्लासातला चहा जसा संपला दिवस तसा आता जरा बदला बेगा। महाराष्ट्रातल्या अनेक जागा पाहिलेल्याच नसतात, आपण एक्सप्लोरच करत नाही। या फिल्ममध्ये जसं कोकण दिसलंय, या फिल्ममध्ये जसा आंबा घाट दिसलाय, तसा या आधी मला नाही वाटत कुठल्या फिल्ममध्ये तो दिसला असेल आणि त्यामुळे एक व्हिज्युअल ट्रीट आहे ही फिल्म म्हणजे डोळ्यांना। काळीज हे छिपावे नसावे नकाशे। आज मी आले आणि ढग पण आले। यू नो इट्स व्हेरी रोमॅन्टिक हिअर। मन 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 लमाण 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 मन माझे लमाण 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 मन माझे लमाण। आंबा घाटात कोल्हापूर आणि जसं मला आवडतं तसं सगळं ॲटमॉस्फिअर आहे। हाँ, ये नॉर्मली इतनी सारी लोकेशन मिलती नहीं है एक रीजनल सेटअप के अंदर। जब आप एक रीजनल फिल्म बनाते हो तो आप नॉर्मली एक आधा आउटडोर लोकेशन होता है और एक आधा मेन आपका इंडोर लोकेशन होता है, लेकिन इस फिल्म में हमने कोंकण ट्रैवल किया, हमने महाराष्ट्र के अंदर काफ़ी लोकेशंस ट्रैवल किए, फिर हमने कुछ सेट्स भी बनाए इसके अंदर। तो ओवरऑल इतना ज़्यादा ट्रैवलिंग हुआ है ये इसके अंदर कि हमारे को उतना ज़्यादा कलर देखने को मिलेगा इस फिल्म में। वो एक्चुअली वहाँ शूटिंग चालू है ना, तो उनका स्कूल का भी रिसेस हुआ है। मैडम को देखने आए तेजू मैम।